विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतलाय। पुढचे काही दिवस विदर्भावर पावसाचं सावट असणार आहे। चार पैसे पदरी पडतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, हरभरा, तूर, कापूस या पिकांची लागवड केली। पण निसर्गाच्या हट्टापुढे कोण जाणार? एका रात्रीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बीचं अख्खं स्वप्नच उद्ध्वस्त केलंय। वर्ध्याच्या अलीपूर मधले मंगेश सोपारे असो किंवा मग यवतमाळचे रवी सोळंके, नाहीतर भंडाऱ्यातले सुभाष अजबले असो, या शेतकऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात भविष्याची चिंता दिसतीये। गहू, चणा चांगला भरल्यानं चांगलं उत्पन्न होईल अशी आशा बाळगून बसलेल्या लाखाच्या पोशिंद्याच्या तोंडचा घासच अवकाळी आणि गारपिटीनं हिरावलाय। जमिनीवर पडलेला गहू पाहून काय करावं सुचेनासं झालंय। चण्याचं मोठं नुकसान झालंय। भंडारा, यवतमाळ, वर्धा, अमरावतीतली ही दृश्य पहा। ही दृश्य जगाच्या पोशिंद्याच्या डोळ्यात पाणी आणणारी आहेत। अचानक आलेल्या पावसानं शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यातच हवामान विभागानं पुढचे काही दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशाराच दिलाय। त्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झालाय। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे। जवळपास हा 6.5 एकराचा प्लॉट आहे माझा। त्याच्यामध्ये 2 एकराच्या जवळपास गहू आहे, त्याच्यानंतर चणा आहे, बैलाईसाठी ज्वार आहे आणि रात्रीच्या पाण्यामुळे माझा गहू पूर्णपणे 100% सगळा जमीनदोस्त झालेला आहे। तिळाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकीकडे सरकार पीक विमा 1 रुपयात देण्याची गोष्ट करत आहे, परंतु पीक विमा अधिकारी फोन उचलत नाही आहे। पीक विमा अधिकारी थेट बांधावर येत नाही आहे। त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। त्यामुळे सरकारकडे एवढीच मागणी आहे की तात्काळ पंचनामे करण्यात यावे। केवळ सर्व्हे करून कागद काळे करत असल्याचा आरोप शेतकरी करतायत। नुकसान तर होतं, पण मदत न मिळाल्यानं आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं सांगतायत। नैसर्गिक आपत्तीनं खर्चही निघण्याची शक्यता नसून नियोजनच कोलमडलेलं आहे। मायबाप सरकारच्या मदतीकडे आता शेतकऱ्यांच्या नजर आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।